मला आहे ना बऱ्याच जणांनी कॉमेंटमध्ये बरे वाईट नावं ठेवली होती, काही चांगलं वाईट बोलले होते. ते कशावरून? तर भांड्यांवरून. जसं की माझे ॲल्युमिनियमचे पातेल असतील, तवा असेल किंवा आम्ही जेवणारं जे एक ताट आहे, म्हणजे बोलायचे की कसं कोंबलं एकातच, एक चांगला ताट घ्या, त्यात वाटी ठेवा. म्हणजे चांगलंच बोललेत असं मी नाही म्हणत की मला याचं वाईट वाटलं आहे म्हणून. हां, पण असं होतं की माझ्याकडं अगोदर भांडी नव्हती. मी माझ्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारची भांडी घेऊन नाही आली. तर माझ्या सासरी जी पण अगोदरची जुनी भांडी होती ती आम्हाला वापरायला दिलेली. तर आम्ही आरामात त्यामध्ये 3 वर्ष चांगली भांडी वापरून चांगलं जेवण वगैरे करायचो. आणि अजून पण मला अशा ताटांमध्ये जेवण करायला आवडतं जे मी पहिला जेवायचे. पण मला ज्यांनी कोणी भांड्यांविषयी बोलले मला त्यांचे आभार मानायला आवडेल, कारण आज मला असं कोणत्याही किचनमधल्या भांड्यांची कमी नाही. टचवूड, पण मला माझ्या मेहनतीचा फळ मिळतोय आणि ज्याची मला खरंच आवश्यकता होती ते मला न मागता मिळते, याचा पण आनंद आहे. आता हे जे मी अनबॉक्सिंग केलं आहे हे नीलम स्टीलकडून आलेला मला एक भांड्याचा सेट आहे. यामधील भांडी मी अगोदर काढते बाजूला आणि मी तुम्हाला दाखवते एक एक की काय काय वस्तू यामध्ये आहेत. आणि सांगायचं झालं तर हा जो ब्रँड आहे नीलम स्टील 1972 पासून कार्यरत आहे, म्हणजे यांची भांडी खरोखर खूप चांगली आहेत. तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. यानंतर मला याच भांड्यांचा वापर करून व्हिडिओ पण शूट करायचा होता जेवण बनवण्याचा आणि तो मला पोस्ट करायचा होता. मग सुरुवातीला मी ही भांडी तुम्हाला दाखवते. हे जे आहेत हे स्टीलचे कंटेनर आहेत. अतिशय चांगली क्वालिटी आहे, पूर्ण स्टीलचं आहे आणि 3 असे कंटेनर आहेत. यासोबतच यामध्ये ग्लास, वाट्या, प्लेट आहेत आणि हा टोप आहे. असे 2 टोप आलेत आणि हे टोप असे फक्त सिंगल टोप नव्हे तर यासोबत यावरती दिलेलं एक झाकण पण आहे. प्रत्येक टोपला एक झाकण दिलं आणि त्या झाकणावरती असे पकडण्यासाठी आहे. मी ते तुम्हाला दाखवते. तर तोपर्यंत हे मी बाजूला ठेवते आणि हां, हेच हे मी जे सांगत होती त्या टोपच्या प्लेटला हे लावायचं आणि हे मी लावून पण दाखवते. नंतर या वाट्या आहेत. अशा 2 वाट्या आहेत, म्हणजे 2-2 आहेत. 2-2चे 2 सेट आहेत. हे छोट्या साईजचे आहेत आणि अजून एक सेट आहे तो थोडासा मोठ्या साईजचा आहे. आणि हेच ते टोपावरचं जे मी म्हणत होती, मगाशी ज्या शिट्ट्या टाईप दाखवलं ते या टोपावरती इथे लावायचं आहे, जे मी तुम्हाला शेवटी लावून दाखवते. आणि माझा सर्वात आवडता म्हणजे हा असा हँडलवाला टोप मला खूप आवडतो. माझ्याकडे एक आहे पण तो ॲल्युमिनियमचा आहे. आता मला जसं सांगितलं की ॲल्युमिनियमची भांडी वापरायची नाही, तर मी ते ठेवून हा स्टीलवाला वापरायला काढणार. आणि आपण जेव्हा एक थाळी घरामध्ये पंचपक्वान्न असं जेवण बनवतो त्यात छोट्या छोट्या अशा वाट्या, प्लेट लागतात, तर ती एक प्लेट पण आहे, त्यात लोणचं, चटणी वगैरे ठेवू शकतो. सो अगेन ही पण माझी एकदम फेवरेट कढई आहे. मला स्टीलच्या कढया खूप आवडतात आणि याची क्वालिटी बापरे खूप जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता इथे मी आरपार दिसते ह्यामध्ये, हे इतकं चांगलं हे स्टील आहे. आज मी याच कढईमध्ये मस्त भरलं वांगं पण बनवणार आहे, ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. या व्यतिरिक्त हे काटेरी चमचे आणि भाजी परतवण्याची चमचे आहेत 2 आणि गाळणं आहे आणि आपण जे चमचे खातो पोहे वगैरे तर ते पण चमचे आहेत. तर असा हा एक सेट दिलेला आहे.
आता ही सगळी भांडी एक साईडला ठेवते आणि तुम्हाला मी हे एक टोप दाखवते। याची क्वालिटी तर खरोखर खूप छान आहे, म्हणजे एकदम जाड असं खूप मस्त असा सेट आहे पूर्ण। आणि यावरती ही डिशसुद्धा दिली झाकण यावरती लावण्यासाठी। हे बघा किती परफेक्ट यावरती सूट होतो। आता मी तुम्हाला मगाशी जो सांगितला होता हे वाला टोप, हे पण मला खूप आवडलं। दाल राईस बनवण्यासाठी किंवा काही असेल, आपली कोणती भाजी वगैरे बनवतो आपण त्यावेळेस झाकण लावून खूप छान असं ठेवू शकतो। तर याला असं हे दिलेलं आहे। मी मगाशी याचं हे लावून घेतलं जे दिले शिट्टी टाईप। आता दुसरं टोप आहे तर त्याला पण लावायचं बाकी आहे, तर ते पण मी लावते। आणि कोणत्याही स्क्रूड्रायव्हरचा वगैरे वापर न करता अगदी आरामात आपण आपल्या हाताने पण हे छान पॅक करू शकतो। हे बघा किती सहज हे बसलं। आता मला याचा वापर करायचाच आहे म्हणून मी हे लावून घेते आणि त्यानंतर जी भांडी मला वापरायची ती पाण्याने खळाखळा स्वच्छ धुवून बाजूला ठेवणार आहे। तर आता हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ मला पोस्ट करायचा होता दाखवण्यासाठी, म्हणून मी हा शूट केला ओट्यावरती ठेवून परत। त्यानंतर इकडे एक साईडला मी राईस लावलं होतं उकडायला, त्यावरती हे झाकणवाला मी टोप वापरला आणि मी खरंच खूप खुश आहे मला ही भांडी मिळालीत। भरली वांगी बनवायची होती, त्यासाठी वांगी कट केली आणि त्याला पाण्यामध्ये ठेवले। स्वच्छ पाण्याने धुवून परत त्याचं पाणी चेंज केलं काळी पडू नये म्हणून। आणि आता मी हे जे भरण्यासाठी मसाला घेतलाय, शेंगदाण्याचं कूट, धना जिरा पावडर, अद्रक आणि टोमॅटो, लाल तिखट, मीठ असं ह्यामध्ये टाकलं आणि मेन म्हणजे आलं लसणाची पेस्ट सगळ्यात महत्त्वाचा। तर हे एक एक करून सगळी वांगी भरून घेते। आणि आज मी एकदम ब्रँड न्यू कढाईमध्ये मस्त भाजी बनवणार आहे, वांग्याची, भरलेल्या वांग्याची। तर अशी कढई मी स्वच्छ पाण्याने धुतली। नवीन भांडी जरी असली तरी पण कुठे ना कुठे धूळ वगैरे लागलेले असतात, आपल्याला पॅकिंग करून दिले तरीही पाण्याने मी स्वच्छ धुतली। मग 1.5 चमचे तेल, त्यामध्ये जिरे चांगले कडवले आणि चिमूटभर हिंग टाकून मग हे भरलेली वांगी यामध्ये चांगली टाकून परतवायची। यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी झाकण लावून याला वाफायला ठेवले। तोपर्यंत तिकडे मी वरणाला फोडणी देते। एका अशा टोपामध्ये मी राईस बनवलेला आणि एका दुसऱ्या टोपामध्ये मी आता वरणाला फोडणी देते। नेहमीप्रमाणे माझं वरण फेमसच झाले, तसे 1-2 मिलियनहून अधिक चांगले व्ह्यूज आलेत माझे तिन्ही पण प्लॅटफॉर्मवर। त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। तर मलाही वरण खूप आवडतो आणि आजचा मोटो मला फक्त हा व्हिडिओ शूट करायचा होता आणि कारण मी रेसिपी वगैरे एकदम काय यामध्ये सविस्तर नाही सांगितले, तर तसंही आपलं चॅनल रेसिपीजबद्दल आहे तर तुम्हाला ते शॉर्ट्समध्ये मिळून जाईल। आता इथे मी चपात्या बनवून घेतल्या
जेवण वाढण्यासाठी. आता हे जे ताट आहेत हे पण मला त्या सेटमध्ये मिळालेलं, मगाशी जे तुम्हाला दाखवलेलं, तर याचा पण वापर करायचा होता व्हिडिओसाठी. आता ह्या ताटांमध्ये रोजच जेवण करण्यात येईल, याबद्दल काही नवीन नाही. आणि मी आमरस बनवलं आहे, अगोदरच बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि मस्त वरण गरम गरम उकळलेलं आणि राईस. असं आज तुम्हाला छान वाटेल माझं असं जेवण पूर्ण ताटामध्ये सजवलेलं. असं माझं आजचं जेवण आहे. अक्षय पण आलेला तोपर्यंत, आणि मग त्याने हातपाय तोंड धुतला आणि जेवण करायला लागलं. तर मंडळी, या तुम्ही पण गरम गरम जेवण करायला. असं आजचं माझं जेवण आहे आणि असं माझा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय, परत भेटूया.